महाराजांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आजच्या दिवशी गाता येण्यासारखा दुसरा कोणता नसल्यामुळे घेतलेला अभंग आहे। विठ्ठला सर्वप्रथम नवरात्र उत्सवाच्या पावन पर्व काळाची समाप्ती विजयादशमीने संपन्न होती आहे आणि दसऱ्याच्या ह्या पावन पर्वकाळी संपन्न झालेल्या उत्सवाची काल्याने सांगता होती आहे। संतांनी पूर्ण जीवन जगायचं ठरवल्यामुळे आम्हाला ज्या परंपरा दिल्या त्या परंपरांनी कुठंच काही रिकामं ठेवलं नाही का? रिकामी जागी राहिलेली माणसंच निकामी होतात। माणसाने रिकामं राहू नये म्हणजे काहीही उद्योग करावे असं नाही, ती जागा भरून काढली पाहिजे, जागा भरून काढली पाहिजे। वाया घालवल्यावर मग अफगाणिस्तान पण हरवतं। विठ्ठला भरून काढलं पाहिजे। कीर्तनाला आलोय ना, टाळी अशी जोरात वाजवली पाहिजे, विठ्ठल असं जोरात म्हटलं पाहिजे। काही माणसाकडे पाहिलं असं वाटतं श्रद्धांजलीला आले असावे, माणसाने असं भरून असलं पाहिजे। जेवण बनवायचं आहे ना, भरभरून बनवलं पाहिजे। वाढताना खायला घालताना भरभरून वाढलं पाहिजे। कणत कणत नाही जगलं पाहिजे, भरभरून। त्यामुळे संतांनी आमचा एकही महिना रिकामा जाऊ दिला नाही, भरून काढला। सांगा, एखादा व्रत नाही, एखादा उत्सव नाही, असा एक तरी महिना आहे? दाखवा मला फक्त। चैत्र पासून सुरुवात करा। चैत्र महिन्यात उत्सव आहे का चैत्र महिन्यात उत्सव सोडून दुसरं काही आहे का, हा प्रश्न पडतो। भाऊ, गेल्या चैत्रात मी 73 कीर्तन केली आहेत। म्हणजे किती त्रास झाला असेल, गुन्हागार करू नका। तुम्हाला अंदाज यायचा नाही म्हणा। म्हणजे चैत्र उत्सवाचा महिना आहे, पाडव्यापासून सुरुवात। काय असतं, नशिबातलं चुकवताच येत नाही। इकडूनच नीट केलं तर तिकडूनच बिघडतं। म्हणजे आपण बटाटे आणायला जातो ना, कशी आणतो बोला? एकदम निसून निसून निसून, कळतं ना? निवडून बिवडून नाही बोलायचं, निसून। त्याला मोड नाही आलेला पाहिजे, कुठे हिरवा नाही पाहिजे, काळा नाही पाहिजे, पेचकलेला नाही पाहिजे। आपला अट्टास असतो, बटाटा असाच पाहिजे, बरोबर आहे? चांगली चांगली तुम्ही आणली, पण मग तुमच्या नशिबातली जी कशी तरी बटाटी होती ती चुकली असं नाही का? तुम्ही सगळी चांगली चांगली निवडून आणल्यावर तुम्ही जी ठेवता ती वडापावाला आणतो। विठ्ठला तुमच्याकडचा नाही, आमच्याकडचा। एक ताटात मिसळ खाऊन आलोय, मला म्हणायचं काय, शांतता ठेवा जरा। प्रारब्ध चुकत नाही, मान्य आहे। चैत्र महिना, रामनवमी, हनुमान जयंती भरलेला आहे। वैशाख महिना, उरलेल्या कामांचे मुहूर्त आहेत त्यात। अख्या लग्नाच्या पार्ट्या वैशाखाला देऊन टाकल्या। अक्षय तृतीया, ज्येष्ठ महिना, तुम्हाला कामकाजाच्या धामधुमीत पण वटपौर्णिमा आहे ना। आषाढ महिना वारीत जातो। श्रावणात तो उपवास आणि उपवास। कोरोना भरून काढायचा होता म्हणून देवाने यंदा 2 श्रावण दिले होते। मला एकाने विचारले, याच्यातला कुठला करायचा? मी म्हटलं दोन्ही। भाद्रपद महिना आला, पुन्हा गणपती बाप्पाची धामधूम आहेच। अश्विन महिना नवरात्र आहे। कार्तिक महिना दिवाळीत जातो। मार्गशीर्ष महिना महालक्ष्मीच्या व्रतात जातो। पौष महिना सगळ्या जत्रा उत्सव। माघ महिन्यात वसंत ऋतूची तयारी।
काहीच नाही झालं तर फाल्गुनात शिमगा विठाला. संतांनी आम्हाला भरून काढायचं ठरवलं. सजलेलं पाहिजे, नटलेलं पाहिजे. त्यात हा नवरात्र उत्सव. तसा तो होतो सगळीकडे, पण कुठं कसा झाला पाहिजे हे वावंज्यात येऊन लोकांनी बघितलं पाहिजे. कारण सध्या नवरात्राला फार वाईट दिवस येऊ लागले. आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये मी गेलो, त्याला म्हटलं देवी कुठे आहे? तो नाही, नुसतं साऊंड लावले, फोटो लावतो आम्ही साऊंडवर देवीचा. म्हटलं का रे, देवीसाठी गरबा आहे का गरब्यासाठी देवी आहे? विठाला बर बसवली आहे दुर्गा देवी आणि गाणी लावलेत श्रीदेवी. विठाला म्हणजे खरं तर आपले उत्सवच आता मेंटेनन्सवर आलेत. गाडीचे किलोमीटर पुरे झाले का सर्व्हिसिंगला नेतात का रे बाबा, जास्त हमिंग होत आहे, मेंटेनन्सवर आले. हार्मोनियमचं कमी करणं एक. आपण सप्तशृंगीला घेऊन जाऊन आले का आत्ता रिसेंटली या 2 महिन्यात? कोणी सप्तशृंगी नाशिक? नाही, मग 2-4 वर्षापूर्वी गेलेले असाल. काय फरक दिसतो? जायला तर गाडी झालीच, आता रोपवे झाला, अजून देवीत बदल झालाय असं नाही वाटत तुम्हाला? 6 महिन्यापूर्वी त्या देवीचं रूप असं थोडं ओबडधोबड होतं. 6 महिन्यापूर्वी तिथल्या पुजाऱ्यांनी व्रत विधिवत करून तिच्यावर शेंदुराचा जो एक सतत लेप चढवला गेला होता त्याची खाप बाजूला काढली. खापच म्हणता ना आंब्याची, ती खाप बाजूला काढली. ती काढली तर तो शेंदूर काही किलो निघाला आणि तो बाजूला काढल्यावर आतमध्ये देवीचं स्वरूप अत्यंत सुबक निघालं. म्हणजे त्या देवीचं मूळचं रूप खूप सुंदर होतं, एकदम आखीव रेखीव. आता पण फोटो पहा, नाही तर जाऊन या स्पेशल त्याच्यासाठी. ती सुबक होती, ती आखीव रेखीव होती. पण आम्हीच भक्तीने शेंदूर चढवून 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 तिचं मूळ रूप बिघडवून टाकलं. आपण देवीवरच शेंदूर लय चढवलाय असं नाही, आपण उत्सवांच्या पद्धतीवर पण शेंदूर चढवले. त्यामुळं त्या उत्सवांची वास्तविकता बिघडून गेली. मग कुठंतरी एखाद्या माणसाला क्रांती करावी लागते आणि तो त्यातलं सत्य प्रस्थापित करतो. हो जळावया आलो भिवंडीला थोर संत झाले भाऊराया. भाऊ घेऊन येतील तुम्हाला, पण ते एकटेच येतात विठाला. आमचे बापू तर नेहमी सांगत असतात, का बाबू भाऊ आम्हाला घेऊन चला. भाऊ एकटेच जातात म्हणे. त्या भाऊरायांची भिवंडी शहरामध्ये 100 घरं होती, 350 एकर जमीन होती. पण देवाचा एक एक उत्सव करायला एक एक शेत विकावं लागलं. शेवटी राहत्या 2 खोल्या उरल्या आणि बाकी सगळं निघून गेलं. पण चर्येवरची प्रसन्नता दिवसेंदिवस वाढत गेली. याचा अर्थ भक्तीच्या शक्तीनं आसक्तीचा महिषासूर मारला. विठ्ठला तो मारायला 9 दिवस लागतात आणि 10व्या दिवशी विजय मिळतो. का? आसक्ती इंद्रियांमध्ये असते, विषयाच्या विषयी. मग पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिया करता 10 दिवस तर घ्यावेच लागतील ना. बरं, त्याला मारल्यावर साजरा काय झाला? दसरा. आणि मला असं वाटतं दसरा साजरा करणं म्हणजे नेमकं काय करणं हा प्रश्न शिल्लकच आहे. हा अभंग आणि दसरा याचं मला कॉम्बिनेशन फार गोड वाटलं म्हणून मी आपल्या पुढ्यात ठेवलं आहे. साधारणपणे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला 3 कामं करायची असतात. किती? 3. पहिलं काम कोणतं? सीमोल्लंघन, सीमा ओलांडायची. दुसरं सुवर्ण दान,
सोनं वाटायचं असतं. आणि तिसरं मिष्टान्न भोजन. राहील लक्षात? पहिलं बोला सीमोल्लंघन, दुसरं सुवर्णदान आणि तिसरं मिष्टान्न भोजन. विठाला सीमोल्लंघन करावं सत्य आहे, पण मग कोणतं कशाचं? मला एक जण म्हणाला, महाराज सीमोल्लंघन आम्ही गणपतीतच केलं. म्हटलं गणपतीत कसं काय केलं? तो हो, जुगार खेळणं काय आहे? दुर्बुद्धी. बरोबर? जुगार खेळणं दुर्बुद्धी आहे. गणपती देवता कशाची आहे? बोला, बुद्धीची. मग जो बुद्धीचा देव आहे त्याच्या समोर जगातली सगळ्यात मोठी दुर्बुद्धी जुगार, तो खेळायला बसलो, याच्यापेक्षा आणखीन काय सीमा राहिली? विठ्ठला लोकांनी डोकी जरा ठिकाणावर आणा. आपल्या धर्माची दुसऱ्या कोणी विटंबना करायची गरजच नाही. एक जण म्हणाला, आमचा देव 21 दिवस बसतो. म्हटलं का रे? का? तो म्हणतो, लोक सांगतात अजून राहू दे. तुम्हाला लईच जुगार खेळायची हौस आहे ना, तर जा कुठं जायचं तिकडं काळं करा, पण त्या देवाला बळी आणू नका. देवाला बळी. काही तर फार अर्धवट ज्ञानी धोकादायक. तो मग पांडव नाही का जुगार खेळले होते? वा रे वा, पांडव ते द्यूत खेळले होते तर त्याचं शास्त्र आहे. पूर्वी दुसऱ्या राजाने द्यूत खेळायला निमंत्रित केलं तर जाणं हा राजधर्म होता. तू डाव मांडतो हा काही राजधर्म नव्हे. पूर्वी राजे शिकार करायचे कारण गरज होती. का? जर हरणं वाढली तर पिकं खायची म्हणून हरणं मारावी लागायची, आणि वाघ मानवी वस्तीत घुसला तर वाघ मारावा लागायचा. राजाने वाघ मारला तरी चालतो, राजाने हरिण मारलं तरी चालतं. एवढ्यावरून कोणी लावऱ्या धरायला जाऊ नये. विठाला मी काही इम्पोर्ट कीर्तनकार नाहीये, पण इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला. त्यांचे ते राजधर्म होते म्हणून ते करत होते ना. मग सीमोल्लंघन म्हणजे काय? आम्ही संकोचितपणाची जो परीघ आखून घेतलाय, मर्यादा आखून घेतली आहे ना, ती ओलांडावी आणि व्यापक व्हावं. मग कोणतं सीमोल्लंघन? पहिलं स्वरूपाचं आणि दुसरं कर्तव्याचं. स्वरूपाचं सीमोल्लंघन करायचं म्हणजे काय? जे आम्ही आखून बसलोय ना, मी म्हणजे देह, देह खंडानाम आत्मा, मी देह एवढंच आम्ही धरून ठेवलंय. संत म्हणतात, ते बाजूला सार, हे तू ओलांड आणि पाय टाक कुठे? देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. तू देह नाहीयेस, मग मी देह नाहीये, मग मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सभाग्य संता, नाही दुजानिक मागुता का. मी देह नाहीये, मी परमात्म स्वरूप आहे, मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. वेदांत शास्त्र ज्या ब्रह्मज्ञानाचा उद्घोष करतं ते महावाक्य काय? तत्वमसी. हे तत्वमसी म्हणजे त्याच्यात 3 पद आहेत, तत्त्वम आणि असी. तत्पदाचा अर्थ तो, त्वम पदाचा अर्थ तू, आणि असी पदाचा अर्थ ऐक्य म्हणजे आहेस. तो तू आहेस म्हणजे तू स्वतःला मरका समजतो, दुबळा समजतो, पापी समजतो, तो तू नाहीस. मग तू कसा आहेस? तू सच्चिद आनंद स्वरूप आहेस. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेला गेले ना, ते बरे झाले गेले, नाही तर अजून आपल्याला माहित नसते. विठ्ठला ॲक्च्युली कसं आहे की त्या देशाची ती विशेषता आहे. भारतापासून काही देश पूर्वेला आहेत, अर्ध जग पूर्वेला, अर्ध जग पश्चिमेला आहे, ज्याला आपण ईस्टर्न अँड वेस्टर्न म्हणतो. जे वेस्टर्न कल्चर आहे ते यंत्राला मानणार आहे आणि ईस्टर्न कल्चर जे आहे ते तंत्राला मानणार आहे.
आणि त्याच्यामध्ये आपण आहोत म्हणून आपण मंत्रांना मानणारे आहोत. इथून भौतिक सामुग्रीपेक्षा आध्यात्मिक शांतीची योजना होत असते. त्यामुळं जे आध्यात्मिक प्रांतावरचे उपाय ते जगभराला आजपर्यंत भारतानेच दिले. त्यामुळे इथल्या युवकाने ते त्या क्षेत्रातून काम करावं, जेणेकरून सगळ्या जगाला सुविधांच्या जोडीला जे समाधान हवंय ते प्राप्त होईल. म्हणून आमच्या पूज्य श्री मारुती मामा सेवा ट्रस्ट, ज्याचं वानप्रस्थ उपासना क्षेत्र हा आश्रम सरळांबी शहापूर येथे आहे, अत्यंत निसर्गरम्य आणि अद्ययावत सुविधांनी युक्त ऋषिकालीन निवास व्यवस्थेसह आणि पारंपरिक आहारासह महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्षाचा आपण अभ्यासक्रम ठेवलेला आहे. 3 वर्षांमध्ये ते विद्यार्थी समाजामध्ये जाऊन समाजाला ताण तणाव नैराश्य या सगळ्यातून बाहेर काढून त्यांना हरिभक्तीचा आणि भारतीय अध्यात्म परंपरेचा वारसा शिकवतील. त्या मुलांचं कल्याण, त्यांचं समाधान आणि समाजाला योग्य मार्गदर्शन हा त्या कीर्तन विद्यालयाचा हेतू आहे, ज्याची प्रवेश प्रक्रिया 31 डिसेंबर 2023 पासून सुरू होऊन जे विद्यालय जून 2024 पासून सक्रिय होणार आहे. हा समग्र युवकांना आमचा निरोप आहे की तुम्ही जर 8वी शिकलेले असाल तर तिथून पुढचा कोणत्याही वयोगटातला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा चालणार. आपण यामध्ये प्रारंभाला आम्ही जसं UPSCचा कोणीतरी एखादा उत्तीर्ण होतो तशी ज्यांच्यावर मेहनत घ्यायची आहे ती अशी 25 जागांची आपण उपलब्धी केली, कारण आपल्याला त्याला अद्ययावत सुविधा सुद्धा पुरवायच्या आहेत. आणि आपला प्रकल्प काम करताना रन करताना कोणताही शासकीय निधी किंवा कोणत्याही राजकीय वरदहस्ता शिवाय चाललाय, लोकाश्रयावर आहे, लोकभावनेवर आहे. त्यामुळे आपण 25 जणांची व्यवस्था करू शकलेलो आहोत. आणि ज्यांना शिकवण्यासाठी जे कीर्तनकार उपलब्ध आहेत ते आज महाराष्ट्रातल्या टॉप 10 मधली कीर्तनकार मंडळी आहे. सध्या त्यांची संख्या 8 एवढी असून त्याला सबस्टिट्यूट आणखी 8 कीर्तनकार आजच आपण उपलब्ध केले. मला आता हेच सांगायचं आहे की कीर्तनकार वगैरे कुणीतरी व्हायचंय, आपण व्हायचं नाही. ही सीमा जी आपण घालून घेतली हिचं आज उल्लंघन करूया. आणि कुणी अगदी एखादा राजकीय व्यक्तिमत्व असेल त्यालाही वाटलं की आपण या प्रांतात थोडंसं जाऊया, सगळ्यांनीच काही सप्त्यात कीर्तन केली पाहिजेत असं नाही. मानसिक शांतीसाठी मी एक सेल्फ म्हणून पण हे करू शकतो. तेव्हा या सीमोल्लंघनाकरता सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आपला मुद्दा आणि आपलं निरीक्षण सूक्ष्म आहे, या बाबतीतलं प्रश्नावर मला कल्पना येते. पण सध्या असं झालंय, पेशंट डॉक्टरला सांगायला लागले तर आम्हाला ह्या गोळ्या खायला द्या. ऍक्च्युली त्याचा रोग कुठलाय त्याच्यावर उपचार व्हायला पाहिजे. त्यामुळं तो डॉक्टर असा आत्मविश्वासू पाहिजे की मला समाजाला हे द्यायचं आहे आणि या समस्येवर उपाय म्हणूनच आम्ही हा आरंभ करतोय. आपल्या चॅनलच्या आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून या वार्ता सार्वत्रिक व्हाव्या आणि यातल्या आवडीच्या लोकांपर्यंत हा निरोप जावा. तो तुम्ही पोहोचवतात, याबद्दल तुमचे विशेष आभार. धन्यवाद. अखंड हरिनाम सप्ताह आमचा 31वे वर्ष आहे आणि जवळजवळ 31 वर्ष आमचा अखंड सप्ताह चालू आहे. सप्ताहाचे जे जनक आहेत आता परिवाराने सांगितलेले आहेत. आमच्या गावातले हबप दत्तू पाटील असतील, हबप मोरे गुरुजी असतील, हबप JR पाटील साहेब यांनी हा वारसा चालू केलेला आहे आणि हा वारसा आम्ही पुढेही चालवणार आहोत. आज आमचा 31वा वर्ष संपला म्हणजे सप्ताह संपला असे होत नाही. याच्या पुढे अखंड हा हरिनाम सप्ताह आहे हा अखंडपणे चालत राहणार आहे. आणि हा चालत असताना आम्हाला नवतरुणांना एक संदेश द्यावासा वाटतो की नवरात्रीमध्ये कुठंतरी गरबा दांड्या खेळून कुठेतरी रात्रीच्या वेळेस दारू पिऊन धिंगाणे करण्यापेक्षा नवरात्रीमध्ये हा सण आपण जो साजरा करतो याच्यामध्ये महाराष्ट्रातील जी संतांची शिकवण आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कीर्तनकार इकडे बोलवतो आणि 9 दिवसामध्ये वेगवेगळे कीर्तनकार येऊन इथे समाजाला एक नवीन ज्ञान देतात. आणि ही सप्ताहाची जी ऊर्जा आहे ती आमच्या अखंड वर्षभर टिकते. एवढी ऊर्जा आम्हाला या सप्ताहाच्या माध्यमातून मिळते. सप्ताहाचा नियोजन आमचा आहे हे 7 दिवसाचा नियोजन असतो आणि 8व्या दिवशी काळाचं कीर्तन आणि दररोज आमचं संध्याकाळच्या वेळेस भोजन आणि सकाळी 5 वाजता काकडा आरती सुरू होते. काकडा आरतीनंतर आमचा पारायण सुरू होतो. पारायणाच्या नंतर परत भजनं चालूच असतात आणि संध्याकाळच्या वेळेस आमचं कीर्तन असतं. 507 दिवसाचे 7 कीर्तन आणि 8वं काल्याचं कीर्तन अशा योग्य पद्धतीने आमचं सप्ताह कमिटी जी आहे त्याचे आमचे अध्यक्ष आहेत देवचंद पाटील आणि आमचे कृष्णभाऊ असतील, तुळशीराम मुक्कादम असतील, परत आमचे संतोष चौधरी असतील, आणखी पद्माकर म्हात्रे आहेत, मच्छिंद्र पाटील अशी बरीचशी सर्व मंडळी आहेत. सगळ्यांची नावं काही घेता येणार नाही. ही सर्व मंडळी मिळून आम्ही हा कार्यक्रम योग्य पद्धतीने हाताळत असतो. हो नक्कीच ही परंपरा जी आहे ही आमची अखंड हरिनाम सप्ताह. अखंड नामच असा आहे
की याच्यामध्ये खंडच पडणार नाही. दसऱ्यानिमित्त मी लोकांना शुभेच्छा देईन. आणि असं महाराजांनी आता सांगितलेलं आहे आपल्याला की आता आपल्या समाजावर जो अत्याचार होतो, जी संकट येतात, तर ती संकट येतच राहतील. पण आपण आपल्या समाजामधून नवीन नवीन कीर्तनकार घडले पाहिजेत. परत आपल्याकडं भजदिवो वगैरे सगळे घडले पाहिजेत. आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला, इतका आनंद तुकाराम महाराजांना झाला. ते म्हणतात झालं काही सांगा ना. महाराज म्हणतात आजचा दिवस मी फार आनंदात राहायचं ठरवलंय. का? घटना तशा घडल्या. हा आजी दिवस झाला हा जो हे जे पद आहे याची सगळी विशेषणं उत्तरार्धात आहे. उत्तरार्ध काय? धन्य सोनियाचा भला. म्हणजे आजचा दिवस कसा झाला? आजी दिवस धन्य झाला, आजी दिवस सोनियाचा झाला, आजी दिवस भला झाला. विठाला आता धन्य सोनियाचा भला कसं काय होत असतो? ऐका. सर्वोत्तम काम घडलं की दिवस धन्य होतो. सुख मिळालं की धन्य सोनियाचा होतो, दिवस सोनियाचा होतो. आणि कल्याण झालं की दिवस भल्याचा होतो. मग धन्य कशाने होईल? तुम्ही जे काम हाती घेतलंय त्यात तुम्ही निर्भेळ आणि निरपेक्ष यश संपादन केलं म्हणजे तुम्ही धन्य. एखाद्याने परीक्षा दिली आणि पास झाला, मग लोक काय म्हणतात? धन्य. क्रिकेट खेळायला उतरला, भरपूर धावा केल्या, विराट शतक. विठाला नाही तर परीक्षेला बसला आणि 4 विषयात नापास, गावानी सत्कार ठेवला, धन्य माता पिता. आखे डोपे फुटले कुठं सत्कार करतो? म्हणजे तुम्ही जे काम घेतलंय त्याच्यात तुम्ही श्रेष्ठ परम यश संपादन केलं. कृतार्थता वाचक शब्द आहे धन्य. मग महाराज तुम्हाला संत भेटले, तुम्हाला धन्य वाटण्याचं काय कारण? महाराज म्हणतात त्यांच्या भेटीसारखी धन्यता जगात दुसरी कशात आहे? धन्य काळ संत दसऱ्यात दिवाळी आहे. विठाला आणि तबल्याला न्याय द्यायला वकील आहे. विठाला धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. जी वस्तू आपल्याला मिळालेली आहे तिचा सर्वोत्तम वापर केला की ती वस्तू धन्य होत असते. कळलं? नाही कळलं? देवाने हात दिलेत, कशाने धन्य होतील? गणपतीला दुर्वा वाहिल्याने, पण याचा पत्ताच नाही. विठ्ठला भजनात टाळ्या वाजवत नाही ना देव, पण त्यांना मग रात्रभर पिशी देतो. विठ्ठला लोकच वेडी पिशी येत तर करता काय त्याला? हाताचा यथार्थ वापर, मेंदूचा यथार्थ वापर, बुद्धीचा यथार्थ वापर, तसा जीवनाचा यथार्थ वापर संत संग आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सत्संग फार महत्वाचा. भाऊरायांकडे एक श्लोक गायला जायचा. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळे, सत्संगतीने तुटती कुबुद्धी, सत्संग झाल्या बहुसार सिद्धी. मारुती मला फार आवडायचा श्लोक.
चांगली संगत आयुष्याची कृतार्थता आहे. आणि महाराज आपल्या हातात फक्त संगत आहे, हा, बाकी काहीच नाही, काहीच नाही. तुमची आई कोण तुमच्या हातात नाही, तुमचा बाप कोण, तुमची बायको कोण, तुमचा भाऊ कोण, तुमची बहीण कोण, तुमचा शेजारी कोण, हेही तुमच्या हातात नाही. फक्त तुमचा मित्र कोण हे तुमच्याच हातात आहे. विठाला. आणि फार नाही, आपण आपल्या मुलांना जे शिकवतो तेवढे आपण जगलो तरी लय उपकार होतील. विठ्ठल. मी काय वाक्य उच्चारलं ऐकलं आपण? आपण आपल्या मुलांना जे शिकवतो ते आपण जगायचं, बास. सुविचार आणि कशाची गरजच नाही. हा, सकाळी सकाळी पोरांना सांगतो चांगल्या संगतीत राहायचा. तू त्यांना सांगतो सकाळी चांगल्या संगतीत राहायचं, तू सांजे कुठं असतं? विठाला. पोरं सांगून नाही, पोरं बघून वागतात. तुम्ही चांगले वागले, किती चांगली वागणारच, नो डाऊट. चांगला संग निवडा, ज्याच्या संगतीने आपल्या अंतःकरणाला अंतर्मुखता येईल. आणि असा संघ फक्त संतांचा आहे. फरक इतकाच आहे, फार परिणाम देणारी औषध कधी गोड नसतात. विठाला. माणसांना कौतुक स्तुती सगळं ऐकायची सवय लागली, त्यामुळे आपल्या भल्याचं जर कुठं काही ऐकायला मिळालं तर माणसं त्याचे शत्रू होतात. तुम्हाला सोपं सांगतो, मिठाचं पाणी अख्ख्या अंगाला चोळलं कुठं जमतं? विठाला. मग फॉल्ट मिठाच्या पाण्यात आहे का जखमेत आहे? मग मिठाच्या पाण्याला नाव ठेवून कसं काय चालेल? जखमा बऱ्या करूया ना. चांगला संग काळाची कृतार्थता आहे. धन्य सोनियाचा. संतांच्या जवळ काय महाराज म्हणतात, संतांच्या जवळ सुखाचा सागर आहे. त्यांच्यासारखं सुख कोणाकडेच नाही महाराज. लक्षात ठेवा, नामदेवरायांनी भरभरून म्हटलंय, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे. त्यांच्यासारखा सुखाचा अनुभव कुठंच नाही महाराज, कुठंच नाही. सुख या संत समागमे दुणावे तुझ्या, धन होती सगळं सर्व काळ प्रेमे. काय संतांचा सहवास सांगावा. मी तर किती विचार करतो, वामन बाबांचा हात ज्यांच्या डोक्यावरून अंगावरून फिरला असेल, काय त्या लोकांचा अनुभव असेल, काय देवाचं भाग्य असेल. महाराज, तो वामन बाबांचा हात नाही, तो साक्षात पांडुरंगाचा हात फिरत होता, हे महत्वाचं. आपण त्यांच्या पायावर नाही डोकं ठेवलं, आपण पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं. त्यांनी नाही आपल्याकडे पाहिलं, विठोबाने आपल्याकडे पाहिलंय. विठाला. त्यामुळं खऱ्या सद्गुरूचा भक्त दुसऱ्या कोणत्याही सुखात रमत नाही. का? तो सद्गुरू त्या भक्ताला उंचीच सुख देतो, त्यामुळे ते इंचीच मध्ये जातच नाही. म्हणजे इतकं परमोच्च. 12व्या अध्यायाच्या आरंभाला ज्ञानोबारायांनी आई फार खूप सांगितली, छान. ज्याला आई सांगायची त्यांनी तिथूनच सांगावी. विठ्ठला. मी आई माझी नाही, माझी आई सांगतो, ऐका. ज्ञानोबारायांनी ओवी फार सुंदर घातली. काय? प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करसी मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेनी लेवविसी. काय करते ती आई? प्रत्येक ब्रह्माचा प्रत्यय ही ओवाळणी. मनपवन जो प्राणापानाचा खेळ आहे त्याची खेळणी करून ठेवली, करसी मनपवनाची खेळणी. आणि त्या बाळाला बाळलेणी. बाळलेणी म्हणजे लहान मुलाची दागिने. काय काय लागतं? आंगडं, टोपडं, काय असतं? कडे. कुठल्या कलरचे? काळे. पायामध्ये वाळे राहतात, कानात डुल राहतात. असा कृष्णच जणू गोकुळात नांदतो. तशी ती सद्गुरू नावाची आई आपल्या बाळाला लेणी घालते, दागिने घालते. कोणती? आत्मसुखाची. आत्मसुख म्हणजे तुम्हाला सुखासाठी बाहेर जायची गरज ठेवीत नाही. तुम्ही जिथे आहात जसे आहात तसेच सुखाचा अनुभव. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणायचे, आपल्या गुरुचं नाव सांगू नये,
आपल्या वागण्यावरून लोकांना ओळखता येईल विठ्ठला. त्यांच्या सोबत आलो, सुखाचा झाला म्हणजे सोनियाचा झाला, आणि भला झाला म्हणजे कल्याण झालं. कल्याणाकरता त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय तरी कोणता आहे? पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे अधमा संत सेवी. त्यांच्या संगतीत आलं ना त्याचं कल्याण हो. भले खायला भारी भेटतं म्हणून आले तरी चालेल. गावबा काय रामायण शिकायला गेलते का? पुरणपोळी खायला भेटायची म्हणून गेले होते, पण पुरणपोळी खाता खाता पूर्ण ओवी करून ठेवली. उरलेलं रामायण गावबानं लिहिलंय. खायला मिळतो भाऊ. मी पण नाथ मंदिरात फक्त खायला चांगलं भेटायचं म्हणूनच जायचो विठ्ठला. आणि मारुती मामानी तर एवढे लाड केले, ताटातलं दिलं नवल नाही, तोंडातलं काढून मला भरवलं. म्हणजे तिथं जे मिळतं त्याने तुमचं कल्याण आहे. महाराज म्हणतात मी सत्संगात आल्यामुळं दिवस धन्य झाला, सोन्याचा झाला आणि भला झाला. पण का तुम्हाला असा अनुभव आला असं त्यांनी त्या भगवंताची बाललीला गावी आणि थांबावं असा नियम आहे. भगवान कृष्ण परमात्मा तो गावा हे नक्की, पण त्यातही तो बालस्वरूपातलाच का गावा? त्याचं कारण विशद करतो, थांबतो, लांबवत नाही. आपण विकारी माणसाचं जर सारखं चरित्र बोलत राहिलो तर आपलं मन स्वच्छ राहील का? घाणेरडे चित्रपट, घाणेरड्या गप्पा मारणाऱ्या माणसाचं मन नाही, त्याचं शरीरच पहिले बॉम्ब मारतं का हा गटारातच राहत असावा. त्याचे नेत्र, त्याची चर्या सगळं बिघडतं. मग जर विकारी माणसाच्या गप्पा मारल्याने आपलं मन विकारी होतं, तर कृष्णाच्या बाल स्वरूपाच्या आम्ही गप्पा मारल्या तर आमचं मन पण कृष्णासारख्या बालकासारखं नाही का होणार? आणि शास्त्राचा आग्रह आहे. डहाणूला एक संत झाले, स्वामी गणेशानंद. त्यांना दादा, पवार दादा म्हणायचे सगळे. त्यांचं एक वाक्य आहे, ते म्हणायचे आपण जन्माला आलो तेव्हा आपण जसे होतो, मरत्या क्षणाला परत आपण तसे झालो म्हणजे परमार्थ संपला, बरोबर झाला. जन्माला आलो तेव्हा आपण निर्विकार होतो. हे मध्ये काय खाण्यात आलं काय माहिती, अख्खं मन घाण होऊन गेलं. याच्याबद्दल वाईट विचार, त्याच्याबद्दल घाण विचार, याचा द्वेष. लहान बालकाला आहे का काही? त्याला फक्त उभा माणूस पाहिजे का तो चालला तिकडं मतदान करायला. लहान मुल कोणाकडे हात काढतं सांगा? उभं दिसतं की त्याने हात काढले. तसं आपलं मन त्या बालकासारखं होत गेलं पाहिजे. ठीक आहे, मधल्या काळात प्रपंच आहे, माणसं जर तशी भेटली तर त्यांच्याशी टीट फॉर टॅट सगळं खरं आहे. पण शरीर सोडताना साप बघितलंय का तुम्ही? साप दिसतो तर आता काय बघायचा? तो रस्त्याने चालताना फार वाकडा तिकडा असतो आणि बिळात जाताना तो मात्र सरळ असतो. शरीर सोडताना आपण सरळ झालो पाहिजे. कोणतीच वासना, कोणताच विकार, कोणाचा द्वेष, कोणाचा मत्सर काहीच नाही पाहिजे. आपण एवढे डेंजर असतो ना, मरायला टेकलो म्हणतो त्याला माहिताला हातलं, अरे तू जा, तुझं काय, तू आहे का मागे बघायला? किती विकारी आमची मनं असतात. आपण तर त्याचा विचार केला पाहिजे की त्याची भेट होणार आहे. आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वनरा. तू फक्त तिथला विचार कर, इथलं तू कशाला पाहतो? मन निर्विकार झालं पाहिजे, मन बालकासारखं झालं पाहिजे, मन निरागस झालं पाहिजे, इनोसेंट. किती निरागस, बालक निरागस असतं ना तेवढं. एकाची उधारी थकली होती, तो घ्यायला आला त्याच्याकडं. यांनी पाहिलं तोही आलाय. तो गेला आणि पोराला सांगितलं, बाळा मी जर बाथरूम मध्ये लपतो, ते काका आले त्यांना सांग का बाबा घरात नाही. तो आला, टिंग टॉंग. यांनी दार उघडलं. का रे पप्पा कुठे? पप्पा बाथरूम मध्ये लपले आणि त्यांनी असं सांगले का ते काका आले का त्यांना असं सांग का पप्पा घरात नाही. बघा जमलं तर इतकं मन निष्पाप निरागस त्या क्षणाला झालं पाहिजे. आणि कृष्ण ऐकताना ते तसं होतं. विठ्ठला गवळणी तक्रार करायच्या, त्या तक्रार करायच्या, त्यामुळं आपल्याला माहित झालं की यांनी काय काय कारनामे केले. तक्रारीतूनच कळतं ना.
सोन्याची चोरी जर झाली तर मग पोलीस येतात पंचनामा करायला. पण सोना अख्खा वाईट असला तरच माणूस सगळा डिक्लेअर करतो विठ्ठला. नाही तर ते म्हणतात लय दाखवू नका, का चोरी ती भेटतील का नाही माहित नाही, पण टॅक्सवाले यायचे. तसं कृष्णाची उघडी व्हायची बाजू कणकवलं नेऊन सांगायच्या, पण मैया ऐकायचीच नाही. ती उलट त्यांना सांगायची माझं पोरग चोर नाही, माझं पोरग माहिती आहे तुम्हाला, बळस गुण गुणाचे ताने बळस गुणाचे ताने बळस गुण गुणाचे बोला बोला बळस गुण गुणाचे ताने बळ दिसते गोजिरवाने बळ दिसते गोजिरवाने बळ दिसते गोजिरवाने काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. मैया म्हणायची तुम्ही आरोप करता त्याच्यावर की याने आमच्या घरी येऊन लोणी चोरलं. मला माहिती आहे तुम्ही लोणी चोरलं नाही, उलट तुम्ही याच्या खेळण्यातला भोवरा उचलून नेलाय. तुम्ही लपून याचा भोवरा घेतोय, लपून याचा भोवरा, तुम्ही लपून याचा भोवरा घे, तुम्ही लपून याचा भोवरा. आळगेता शारंग धरा गे, आळगेता शारंग धरा, आळगेता शारंग धरा गे, आळगेता शारंग धरा. तुम्ही बारा घरचा बारा गे गोकुळच्या नारी, तुम्ही बारा घरचा बारा गे गोकुळच्या नारी. तुम्ही म्हणता यांनी लोण्याची वाटी लपवली, लोण्याची वाटी यांनी नाही लपवली, तुम्ही त्याची खेळायची गोटी लपवली आहे. तुम्ही लपवून याची गोटी, लपवून याची गोटी बोला, लपवून याची गोटी, तुम्ही लपवून याची गोटी. लागता गयाचे पाठी गे, लागता गयाचे पाठी, लागता गयाचे पाठी, लागता गयाचे पाठी. ही एवढी सरीच खोटी गे गोकुळच्या नारी, तुमची एवढी सरीच खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही त्याच्या मागे लागता ना. यशोदा म्हणाली हिम्मत आहे ना तर पकडून आणून दाखवा रंगे हात मुद्दे माला सकट. गवळणी म्हणतात आम्ही करून दाखवू. यशोदा मैया म्हणतात जमणार नाही तुम्हाला. हा ब्रह्मविद्येचा जनता गेला, ब्रह्मविद्येचा जनता, ब्रह्मविद्येचा जनता गया, ब्रह्मविद्येचा जनता. याला धरो पाता गे, याला धरो पाता, याला धरो पाता गे, याला धरो पाता. कैसा येईल आता गे गोकुळच्या नारी, कैसा येईल आता गे गोकुळच्या नारी. यशोदा म्हणते एक वाजला तरी तो सापडायचा नाही तुम्हाला. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. पण मैयाने पण माघार घेतली का वसईला जायचं होतं. 5 ते 7 कसं पोहोचणार. मैया म्हणते आपल्याही पोराचं काही चुकत असेल, कृष्णाला उचललं आणि रानात घातलं. गायी चारणारा कृष्ण खेळून दमल्यावर काल्याचा प्रसाद सगळ्यांसोबत घेतो. हा संत परंपरेने आम्हाला दिलेला काला आहे. जे भोजन आहे मिष्टान्नाचं ते प्रसादाचं भोजन आहे. बिभ्रदवेणुं जठरपटयो शृंगवेत्रे चकक्षे वामे पाणो मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषुः तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदो हासयन् नर्मभिस्वये स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञबालकेलिः पुण्डलीकवरदा श्री भगवान की जय. माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. 2 सूचना तेवढे ऐका. दिनांक 30-31 डिसेंबर, 1 जानेवारी, 2-3 जानेवारी या काळात सरळांब्याच्या प्रकल्पावर उत्सव संपन्न होणार आहे. तिथे आपण सर्वांनी या. भरगतचा उपक्रम आहे आणि या वेळेला 30 तारखेला तिथे संध्याकाळी आपल्या वावंजाच्या भगिनींचा हरिपाठ आयोजित केलेला आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. 31ला सायंकाळी 6 ते 7 कृष्णाबुवा पवार आणि मधुबुवा धोंगडे, सूरजबुवा आदी मंडळी यांची गोड
संगीत भजन समाधी आहे, भरगच्च उपक्रम आहेत. एकही कार्यक्रम कंटाळा येण्यासारखा अजिबातच नाही. त्यात दुपारी 31 तारखेला सकाळचं कीर्तन उद्धव महाराजांचं आहे. साधारण यादी अशी: 30ला सकाळी प्रशांत महाराज ताकवते, सायंकाळी जयवंत महाराज बोधले, 31ला सकाळी उद्धव महाराज, संध्याकाळी भगीरथ महाराज, रात्री 31ला अष्टपदी भजन, 1 तारखेला काल्याचं आपलं कीर्तन आहे. त्यामध्ये 31 डिसेंबरला दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये आपल्या प्रकल्पावर श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालयाच्या उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम आहे. आपल्या सरळांब्याला कीर्तन विद्यालय सुरू होत आहे. 3 वर्षामध्ये मुलं कीर्तनकार होऊन बाहेर पडतील. फक्त 8वी पर्यंतचं शिक्षण झालेलं पाहिजे. 8वीला जाणारा सुद्धा चालेल. शहापूरला जवळ एज्युकेशनल हब आहे, तिथे शाळा करून आणि चांगली संधी आहे, लोकांनी लाभ घेतला पाहिजे. मी ज्या कीर्तनकारांची नावं सांगितलीत हे कीर्तनकार शिक्षक म्हणून मिळणार आहेत. आणि एक परिपूर्ण नागरिक, आपल्याला संप्रदायाला एक चांगला प्रचारक, आणि नुसत्या मराठीत नाही, संस्कृत, हिंदी, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश सगळ्या लँग्वेजमध्ये शिकून त्याला वर्ल्ड वाईड करायचं आहे. कारण आमच्या बापांनी स्वप्न पाहिलंय, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू एरियात जगी ना. मग जगभरात ते गेले पाहिजेत. आणि जो जगाशी आता आमचा संपर्क आहे, आपण एक 3-4 देशात गेलो, भूतान असेल, थायलंड असेल, स्वित्झर्लंड, इटली, इथे काही संपर्क लोकांशी झालेत. आणि ब्रिटन, अमेरिका आणि न्यूझीलंड विजामुळे अडकले, त्यांचे इन्व्हिटेशन वेटिंग्सला आहेत. तेव्हा ही कीर्तनकार मंडळी 3 वर्षात तयार होऊन त्यांनी फक्त महाराष्ट्रात आणि भारतात कीर्तनं करू नयेत. माझी फार इच्छा आहे कीर्तनकार बस स्टँडवर नाही, आता एअरपोर्टवरच भेटली पाहिजेत, तिथं गेले पाहिजेत ना. आणि हे शक्य आहे कारण तुम्हा सर्व श्रोते मायबापांचा आम्हाला भरभरून आशीर्वाद आहे, भरभरून आशीर्वाद आहे. आणि आमचं तरी काय, माझं रनिंग आता 41 आहे. आरोग्यानं कृपा केली म्हणून छान धावपळ जमते. 50 पर्यंत आम्ही धावपळीवर प्रेम करू, पण नंतर पुढच्या पिढीकरता एक उत्तम व्यवस्था लागली पाहिजे. पुढच्या पिढीकडे हे छान हँडओव्हर झालं पाहिजे. आम्हाला फिरण्यातला इंटरेस्ट संपून गेलाय. आता जावं, उभं राहून 2 भावना व्यक्त कराव्या एवढंच उरलंय. हे सगळं घडलं पाहिजे. आणि हे तुम्हा श्रोते मायबापांच्या आशीर्वादाशिवाय घडणार नाही. आणि तुम्ही तरी आमच्यावर किती प्रेम केलंय भाऊ. माझ्या कातड्याचे जोडे करून यांच्या पायात घातले तरी ऋण फिटणार नाही, एवढा प्रेमाचा तुम्ही वर्षाव केलाय, वर्षाव केलाय. म्हणजे निंदा करणारे, बदनामी करणारे करून करून दमले, पण तुम्ही काही त्यांना ढीम देईनात. मला वाटलं होतं की आता तरी सोडाल, आता तरी सोडाल, तुम्ही आणखी डायरीचे हाल केले माझ्या. तेव्हा तुमचं हे जे प्रेम आहे, त्यामुळे त्या प्रत्येक क्षणाचा ऋणाची मला जाणीव आहे. त्यामुळे रिटर्न आम्हाला काय करता येईल. मी सरळांब्याला या असं का म्हणतो, तुम्ही जे आम्हाला हजारो रुपये मानधनात देता ना, त्या पैशाचं पुढं काय होतं हे बघायला पण येत जा. प्रत्येक महाराजाकडे जात जा, माझं काही म्हणणं नाही. पण या सगळ्यातून आपण केलं काय, लोकसहभागातून जे आलं ते, आणि आपल्या कीर्तनातून मिळणाऱ्या मानधनातून माझ्या परिवाराचा वैयक्तिक खर्च वगळता आपण आतापर्यंत कोणाकडेही हात न पसरता 2.5 कोटी रुपयाचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. कारण माझ्या गुरुने मला आधी सांगितलंय, तुझा हात नेहमी असा पाहिजे, असा नको. तेव्हा कीर्तन विद्यालयासाठी लागणाऱ्या इक्विपमेंट सकट, ग्रीन जिम पासून, आमचं तर स्विमिंग पूलचाही प्लॅन चाललाय, पण बजेटलाही सांगितलंय. पण पाहिजे तर सगळं चॉईसचं पाहिजे. आणि बंगल्यातल्या पोरांना कीर्तनकार व्हायची इच्छा झाली पाहिजे, असं माझं स्वप्न आहे. संपन्न लोकांनी यात उतरावं. माझी नव्या पिढीला आग्रहाची विनंती आहे. पहिल्या बॅचला आपले फक्त 25 जागा आहेत, त्याच्यात 4 ॲडमिशन झालेत, फक्त 21 जागा आता शिल्लक आहेत. शाळा जून 2024ला विद्यालय सुरू होणार आहे. 31 डिसेंबरला त्याचं ओपनिंग आहे. राममारुती महाराजांच्या समाधीवर आम्ही पहिलं आव्हानपत्र ठेवलं. डोंगऱ्याच्या पाड्याचा आपला उत्सव आहे, तिथे तुम्हाला पत्रकं येतील. DY पाटील जे आहे युनिव्हर्सिटी स्टेडियम, याचे मालक डॉक्टर PD पाटील तिथं आले होते. आपल्या कीर्तनाचं आणि त्यांचं फार प्रेमाचं नातं आहे. ते काला ऐकायला पुण्याहून 9 वाजता हजर झाले होते. 9:30चं कीर्तन होतं. मी त्यांच्या कानावर घातलं की कीर्तन विद्यालय आहे, युनिव्हर्सिटीची माणसं आली पाहिजेत. त्यांनी प्रसाद घेतल्यानंतर त्यांच्या PA कानात सांगून दिलं, म्हणे आपल्याला महाराजांच्या कीर्तन विद्यालयाला 21 लाख रुपयाची देणगी द्यायची आहे. मला म्हणायचं काय आहे की ईश्वराचं कार्य आहे. येणाऱ्या भावी काळात धर्मावर अनेक धर्मांची आक्रमणं होत आहेत.
महाराज लोकांना हात जोडून विनंती आहे, तुम्हाला काही टीका करायच्या, निंदा काय, बंद खोलीत कुस्त्या ठेवा ना, आम्ही येतो कधी पण समाजासमोर तुम्हाला धर्म, भक्ती, प्रेम हे सांगण्यासाठी उभं केलं आहे. कोणाचे गटार उपसायला, कोणाची निंदा करायला नाही. ज्याच्याबद्दल जे प्रॉब्लेम, मी तर फडके बंधून सांगितले, डायरेक्ट टेम्पोत टाकूनच आणायचे सरळांब्याला, बघू काय करायचं ते त्यांचं. परंतु धर्माला अडचणीचे दिवस आलेत, धर्मांतरणं वाढतायत, आपल्याला काळजी घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. म्हणून त्यासाठी पैसे अजिबात मागत नाही. जे शिकतील ते पोरं देतील पैसे त्यांच्या खर्चाचे, त्यांनी कशाला दुसऱ्याच्या आभारावर शिकायचं. तुम्ही फक्त विद्यार्थी आम्हाला द्या. माझी प्रत्येक फॅमिलीला विनंती आहे, परेशबाई असं घडलं पाहिजे. 5 पोरं जर आपल्या एका कुटुंबात असतील, 4 तुम्हाला ठेवा, 1 तर धर्माला द्या. दुसऱ्यांच्या पोरांची कीर्तन किती दिवस ऐकणार? अरे तुमच्याही पोरानं कीर्तन केलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, लोक एवढं प्रेम करतात ना, आज कीर्तनकार, डॉक्टर, वकील, इंजिनियर कोणाला पण भारीच आहे, ध्यानात ठेवा. तेव्हा हा निरोप आपल्यापर्यंत ठेवायचा होता. फडके बंधूंचा उत्सव आहे, किती तारखेपासून? 22 नोव्हेंबर पासून पुढे 4 दिवस महाराष्ट्रातले खूप मान्यवर, नामवंत कीर्तनकार येणार आहेत. आपण त्याचा लाभ घ्या. त्यानंतर आत्ता 5 नोव्हेंबरला डोंगऱ्याच्या पाड्याला सकाळी 10 ते 12 स्वर्गीय दगडू पांडुरंग फडके यांच्या पुण्यस्मरणार्थ माझंच कीर्तन आहे. 5 नोव्हेंबर सकाळी 10 ते 12 डोंगऱ्याचा पाडा. आणि आता ही जी पूज्यश्री मारुतीमा सेवा ट्रस्ट आहे, ही जर कोणाकडे मागत नाही तर चालते कशी? तर सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रम आम्ही राबवतो. जगदविख्यात चित्रकार रेखा भिवंडीकर यांनी विठोबाचं हे हातानं काढलेलं चित्र आहे बरं का, असा कुठून लोड केलेला फोटो नाही. तर ही 12x18ची फ्रेम आहे. हे स्पार्कल लॅमिनेशन विथ सनबोर्ड माउंटिंग आहे. हा फोटो कधी खराब होत नाही, वॉशेबल आहे. ही 500 रुपयाची प्रत आहे. तुम्हाला बनवायला गेले तर एवढाच खर्च येतो. दुसरी एक मोठी 2x3ची आहे. बंगल्यामध्ये जर मोठा विठोबा जाड फ्रेमचा लावायचा आहे, साधारण 2500 रुपये तिचं मूल्य आहे. मी डोंगऱ्याच्या पाड्याला तुम्हाला ती फ्रेम उपलब्ध करून देऊ शकतो. आता एक 10 ते 15 फ्रेम आहेत, आपण त्याचा जरूर लाभ घ्या. वावंजे गावात येताना फार आनंद वाटतो. त्याचं शेवट कारण सांगतो. या गावात श्रीमंत आहेत, पुढारी आहेत, उद्योजक आहेत, व्यापारी आहेत. पण त्याहीपेक्षा मी असं सांगेन, हे गाव आम्हाला विशेष का आवडतं? हे गाव भजनाची राजधानी आहे. आणि या भजनाच्या राजधानीला, या भूमीला, या मातीला मी वंदन करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.